Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. आपण जो युनिट नंबर 3 बघतोय सॉफ्टवेअर मॉडेलिंग अँड डिझाईन, यामधील आपला जो आजचं लेक्चर आहे ते लास्ट व्हिडिओ आहे. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण टेस्टिंग म्हणजे काय, टेस्टिंगचे लेवल्स बघितल्या होत्या. त्यानंतर टेस्टिंगचा प्लॅन कशा पद्धतीनं तयार करायचा, इथंपर्यंत आपण लेक्चर्स बघितले होते. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू डिफेक्ट रिपोर्ट म्हणजे काय, त्यानंतर टेस्ट समरी रिपोर्ट म्हणजे काय, आणि त्यानंतर टेस्ट समरी रिपोर्ट आयडेंटिफायर, असे 3 पॉईंट्स आपल्याला आज डिस्कस करायचे आहेत. तर बाळांनो चला चालू करूया. इंट्रोडक्शन टू डिफेक्ट रिपोर्ट म्हणजे आता बघा, आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करणार. सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रिन्सिपल्स बघितले युनिट नंबर 2मध्ये. युनिट नंबर 3मध्ये वेगवेगळे त्याचे ॲनालिसिस आणि मॉडेलिंग डिझायनिंग टेक्निक्स आपण बघितले. आता डिझायनिंग झाल्यानंतर कोडिंगमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपण टेस्टिंग हे कंपल्सरी करावं लागणार आहे. तर टेस्टिंग कशा पद्धतीने करायचे ते सुद्धा आपण टाईप्स आहेत वेगवेगळे, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आणि व्हाईट बॉक्स टेस्टिंग, आपण इथंपर्यंत पॉईंट डिस्कस केले होते. त्यानंतर टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला टेस्ट प्लॅन आपण करता आला पाहिजे. तो प्लॅन कसा करायचा हे सुद्धा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेले होते. तर आता डिफेक्ट रिपोर्ट म्हणजेच काय, डिफेक्ट रिपोर्ट म्हणजे हे एक सुद्धा डॉक्युमेंटेशनच आहे. डिफेक्ट रिपोर्ट इज अ डॉक्युमेंट दॅट आयडेंटिफाईज अँड डिस्क्राईब्स द डिफेक्ट्स डिटेक्टेड बाय टेस्टर. म्हणजे डिफेक्ट रिपोर्ट हा काय आहे, एक डॉक्युमेंटचाच एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये जे वेगवेगळे एरर्स वगैरे आलेले असतात किंवा त्या एरर फाइंड आउट करून रिमूव्ह केल्या जातात, डिटेक्ट केल्या जातात टेस्टरकडून, तर त्यांचा तो रिपोर्ट असतो. त्याला नाव दिलेलं आहे तिने डिफेक्ट रिपोर्ट. द पर्पज ऑफ द डिफेक्ट रिपोर्ट is to state the problem as clearly as possible so that developer can fix it easily. म्हणजे सॉफ्टवेअर आपला जो पर्पज आहे डिफेक्ट रिपोर्ट तयार करण्याचा, तर ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपण काय करायचं आहे, तर त्या एरर ज्या काही आलेल्या आहेत त्या आपण रिमूव्ह करून म्हणजे त्या फिक्स करायच्या आहेत आणि त्याच्यावरती आउटपुट फाइंड आउट करायचं आहे. तर अशा आपल्याला म्हणजे हा जो आपला मेन गोल आहे की एरर कोणती आल्या, कशी एरर ती रिमूव्ह केली, तर त्याचं जे आपण रिप्रेझेंटेशन करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला डिफेक्ट रिपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर थर्ड आहे, इन द मोस्ट ऑफ दी सॉफ्टवेअर कंपनीज डिफेक्ट रिपोर्ट इज युज्ड ॲज अ टूल इन डिफेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस. कारण डिफेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस, जी डिफेक्ट मॅनेजमेंट टीम असते ती आपण जे प्रिव्हियस जे टूल्स यूज केलेत म्हणजे त्यांच्याकडे काय असणार आहे, डॉक्युमेंटेशन असणार आहे प्रत्येक प्रोजेक्टचं. तर कोणत्या टाईपची एरर रिमूव्ह करण्यासाठी आपण कोणतं टेक्निक यूज केलं किंवा कशा पद्धतीनं ती हँडल केली याचे डिटेल्स त्या डॉक्युमेंटेशनमध्ये असणार आहे. त्याच्यासाठी डिफेक्ट मॅनेजमेंट या टीमला तो रिपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. द टेम्पलेट ऑफ कॉमनली युज्ड डिफेक्ट रिपोर्ट इज ॲज फॉलोज. म्हणजेच टेम्पलेट म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल बघा, म्हणजे डिफेक्ट रिपोर्ट कोणत्या प्रकारचे असतात. प्रोजेक्ट युनिक आयडेंटिफायर गिवन टू द डिफेक्ट. म्हणजे आता तुम्हाला डिफेक्ट रिपोर्ट तयार करायचा ना, त्याच्यासाठी पहिली महत्त्वाची जी गोष्ट असते त्या प्रोजेक्टचं नेम युनिक द्या. कारण आता प्रोजेक्ट आपल्याकडं तयार आहे बिलिंग सिस्टीम आणि मी तोच नेम अनादर प्रोजेक्टला दिलं तर दोन्ही प्रोजेक्टमध्ये कन्फ्युजन होणार आहे. त्यामुळं प्रोजेक्टला जे काही नेम असणार आहे ते युनिक असणार आहे. त्यानंतर प्रोडक्ट नेमसुद्धा युनिक असणार आहे. त्यानंतर रिलीज व्हर्जन म्हणजे तो प्रोजेक्ट कधी रिलीज झाला त्याचं तुम्हाला माहिती द्यायची, इयरमध्ये मेन्शन वगैरे डेट मेन्शन करायची असेल तर करू शकता. त्यानंतर मॉड्यूल, स्पेसिफिक मॉड्यूल टू द प्रोडक्ट वेअर द डिफेक्ट वॉज डिटेक्टेड. म्हणजे कोणतं मॉड्यूल तुम्ही आत्ता जे एरर फाइंड आउट केला आणि एरर रिमूव्ह केला ते मॉड्यूल. त्यानंतर डिफेक्टेड बिल्ड व्हर्जन म्हणजे तुम्ही जी डिफेक्ट केलेला ना ते कोणत्या व्हर्जननुसार डिफेक्ट केलेला आहात. त्यानंतर समरी म्हणजे तुम्ही काय आउटपुट आलं किंवा तुम्हाला स्पेसिफाय क्लिअर आणि समरीमध्ये काय करायचं आहे, क्लिअर अँड कन्साइसिस समरी ऑफ दी डिफेक्ट म्हणजे स्पेसिफाय करायचे की कसा तो रिमूव्ह केला. त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन, डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ दी डिफेक्ट, डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. डिस्क्राईब दी डिफेक्ट इन सिम्पल वर्ड्स, इट शुड बी कॉम्प्रेन्सिव्ह म्हणजे ते सिम्पल वर्ड्समध्ये डिस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर स्टेप्स टू रिप्लिकेट, स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ द प्रोड्यूस द डिफेक्ट, रिप्रोड्यूस द डिफेक्ट म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण कोणती ॲक्शन केली तर तो प्रोड्यूस होऊ नये म्हणून त्याची स्टेप बाय स्टेप माहिती आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर अनादर आहेत ॲक्च्युअल रिझल्ट म्हणजे आउटपुट कशा पद्धतीनं आलं आणि एक्सपेक्टेड काय होतं आपल्याला, तेच होतं का अनादर होतं. त्यानंतर अटॅचमेंट काय काय केले आपण, त्याला ॲडिशनल डॉक्युमेंट्स काय ॲड केले का. त्यानंतर रिमार्क घाला. त्यानंतर डिफेक्ट सेव्हरिटी म्हणजे मेन्शन द सेव्हरिटी ऑफ द डिफेक्ट. त्यानंतर प्रायोरिटी मेन्शन करा. त्यानंतर रिपोर्ट कोण तयार केला म्हणजे इथं आहेत बघा, अजूनही पुढे तुम्हाला दिसतच आहेत.
ॲक्च्युअल रिझल्ट म्हणजे काय, तर तुम्हाला जे आउटपुट आले ते ॲक्च्युअल रिझल्ट आहे का. त्यानंतर एक्सेप्टेड रिझल्ट म्हणजे तुम्हाला आउटपुट अनादर पाहिजे होतं का तेच पाहिजे होतं. त्यानंतर अटॅचमेंट, कोणकोणते डॉक्युमेंटेशन तुम्ही त्याच्यासाठी यूज केला. रिमार्क ॲड करायचा आहे. असे वेगवेगळे पॉईंट्स आहेत. रिपोर्टेड बाय म्हणजेच काय, तो डिफेक्ट रिपोर्ट कोण तयार केलेला आहे ते नेम ऑफ दी पर्सन. असाइन्ड टू म्हणजेच काय, द नेम ऑफ दी पर्सन दॅट इज असाइन्ड टू ॲनालाइज. मग तो तयार झालेला रिपोर्ट जो आहे तो तुम्ही कुणाला हँडओव्हर करणार आहात त्याचं असाइन्ड टू. त्यानंतर त्या स्टेटस लिहायचं आहे, स्टेटस ऑफ दी डिफेक्ट. आणि त्यानंतर लास्ट आहे फिक्स्ड बिल्ड नंबर, म्हणजे बिल्डिंग व्हर्जन वेअर द डिफेक्ट वॉज फिक्स्ड, म्हणजे त्याचा कोणता फिक्स नंबर आहे तर त्या डिफेक्टचा नंबर तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. असे जे पॉईंट्स आहेत त्या रिपोर्टमध्ये असणार आहेत, आय डी आणि युनिक आयडेंटिफायर. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तो डिफेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. तर नेक्स्ट आहे बघा, आता इथं पण डिफेक्ट रिपोर्ट तयार झाला. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टेस्ट समरी रिपोर्ट. टेस्ट समरी रिपोर्ट म्हणजेच काय, विच इज अ डॉक्युमेंट विच कंटेन्स द समरी ऑफ दी टेस्ट ॲक्टिव्हिटीज अँड फायनल टेस्ट रिझल्ट. म्हणजे टेस्ट ऑफ दी समरीमध्ये त्या टेस्टची ॲक्टिव्हिटीज ज्या काही आहेत किंवा त्याचा जो समरी आहे आणि फायनल रिझल्ट कोणकोणते असणार आहेत त्याचे डिटेलमध्ये टेस्टिंग आपण केल्यानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे. आफ्टर कम्प्लिशन ऑफ टेस्टिंग सायकल it is a very important to communicate the test result and finding to project stakeholders so that decision can be made for the software releases. म्हणजेच आपण जे काही टेस्टिंग केलो किंवा टेस्टिंग करताना आपण कोणकोणत्या पद्धतीनं टेस्टिंग केलं, स्टेकहोल्डरबरोबर किंवा कोणकोणते इन्व्हॉल्व झाले त्या टेस्टिंगमध्ये वेगवेगळे पर्सन, त्याचे सगळे इन्फॉर्मेशन आपण त्या टेस्ट समरी रिपोर्टमध्ये घालायचा आहे. द IEEE टेम्पलेट फॉर द टेस्ट समरी रिपोर्ट इज ॲज गिवन बिलो. म्हणजे टेस्ट समरी रिपोर्टमध्ये बघा आपल्याला काय लागणार आहे, टेस्ट समरी रिपोर्ट त्याला म्हणायचं आयडेंटिफायर. टेस्ट समरी रिपोर्ट आणि आयडेंटिफायर सेमच झाला. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय काय माहिती लागणार आहे, तर प्रोजेक्ट नेम ऑफ दी प्रोजेक्ट एंटर करा. सिस्टीम नेम म्हणजे सिस्टीमचं नेम, तुम्ही आता कोणतं सिस्टीम यूज करतात ते. त्यानंतर व्हर्जन नेम, ज्या पद्धतीने विंडोजचं व्हर्जन आहे त्या पद्धतीने व्हर्जन नेम. त्यानंतर टेस्ट आयटम म्हणजेच काय, दिस शूड मॅच द आयटम आय डेफिनेशन फ्रॉम द ॲप्रोप्रिएट लेवल. टेस्ट कोणती आत्ता प्रोडक्ट केलेलं आहे, कोणतं मॉडेल केलेलं आहे त्याचं टेस्ट आयटम. त्यानंतर ॲडिशनल कमेंट्सचं, तुम्हाला ॲडिशनल एक्स्ट्रा काही कमेंट्स ॲड करायचे असतील तर त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. नेक्स्ट आहे व्हेरियन्स म्हणजेच काय, ते डॉक्युमेंटमध्ये चेंजेस प्रत्येक वेळी होत राहणार आहे. जोपर्यंत आपला फायनल प्रोजेक्ट होत नाही तोपर्यंत टेस्टिंग करतेवेळी आपण डॉक्युमेंटमध्ये चेंजेस करू शकतो. डॉक्युमेंट्स एनी चेंजेस फ्रॉम दोज areas agreed on the reference documents, especially in the areas that may cause the concern to the group accept in the रिझल्ट. म्हणजे व्हेरियन्सेस काय असतात, कारण प्रोजेक्ट आपण जोपर्यंत फायनल हँडओव्हर करत नाही तोपर्यंत प्रत्येक वेळी टेस्टिंगच्या दरम्यान आपल्याला एरर्स फाइंड आउट होणार आहेत आणि त्या एरर आपण फिक्स करणार आहोत, तेव्हा त्यामुळे डॉक्युमेंटेशन प्रत्येक वेळी चेंज होणार आहे. सपोर्ट मटेरियल अँड डॉक्युमेंट्स फॉर चेंज रिक्वेस्ट, एन्हान्समेंट रिक्वेस्ट आणि इन्सिडंट रिपोर्ट्स. म्हणजेच काय, चेंज कशासाठी करायचं आहे, एन्हान्समेंट रिक्वेस्ट कोणती आहे आणि इन्सिडंट रिपोर्ट कोणते आहेत, म्हणजे अचानक सडनली कोणत्या ॲक्शन परफॉर्म केल्या त्याचे रिपोर्ट्स आपल्याला द्यायचे आहेत. त्यानंतर समरी ऑफ रिझल्ट म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या समरीज किंवा वेगवेगळे रिझल्ट, टेस्ट रिझल्ट असणार आहेत. डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ दी एनी डेव्हिएशन फ्रॉम दी ओरिजिनल टेस्ट, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट परफॉर्म करणार, त्या टेस्टचे वेगवेगळे आउटपुट्स असणार आहेत किंवा त्याची काय समरी असणार आहे ती आपल्याला मेन्शन करायची आहे. त्यानंतर आहे इव्हॅल्युएशन म्हणजेच काय, विच इज द बेस्ड ऑन दी टेस्टिंग इच आयडेंटिफाईड टेस्ट आयटम शुड बी कवर्ड इन द इव्हॅल्युएशन. Evaluate exist the criteria mentioned in the test plan. Evaluate final defect the status. Identify and evaluate product risk, quality of test object and testing processes. इव्हॅल्युएशन हे आपण क्रायटेरियावरती मेन्शन केलेलं आहे, म्हणजे त्या टेस्ट प्लॅनवरती डिफेक्ट करतो. कारण इव्हॅल्युएशन आपण जे करतो तेव्हा प्रत्येक आयटम हा काय केला जातो, कवर्ड केला जातो. इव्हॅल्युएशन म्हणजे ते एरर फ्री केला जातो किंवा त्याच्यामध्ये आपण आयडेंटिफाय केला जातो किंवा त्याच्यामध्ये नवीन टेक्निक्स किंवा न्यू प्लॅन्स आपण त्याच्यात ॲड करतो. तर त्याच्यासाठी आहे इव्हॅल्युएशन. त्यानंतर समरी ऑफ ॲक्टिव्हिटीज. आता समरी ऑफ ॲक्टिव्हिटीज म्हणजेच काय, समरी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही वेगवेगळे प्लॅन्स केला होता, त्यांचे चेंजेस केला होता, त्यांची समरी तुम्हाला मेन्शन करायची आहे. म्हणजे स्टाफ किती लागला, त्यानंतर किती आवर स्टाफ काम करत होता, किंवा
त्यानंतर वर्किंग आवर्स स्टाफचं काय होतं, त्यानंतर कॉस्ट काढायची आहे, त्यानंतर व्हेरियन्स रिझल्ट आहे, रिझन्स आहेत, वेगवेगळे आहेत ते यामध्ये समरीमध्ये आपल्याला मेन्शन करायचे आहेत. त्यानंतर ॲप्रुव्हल म्हणजे आपला इथं टेस्ट रिपोर्ट तयार झाला, मग तो आता आपण ॲप्रुव्हलसाठी सेंड करणार आहोत. तर ॲक्नॉलेजमेंट सेंड करायला पाहिजे ना त्याला. तर ॲक्नॉलेजमेंट सेंड करण्यासाठी तुमचा जो काही प्रोजेक्ट नेम आहे आणि टेस्ट रिपोर्ट आहे ह्या दोघांचं एकमेकाचं प्रेझेंटेशन द्यायचं आणि त्यामध्ये समजा चेंजेस काय असतील तर ते चेंजेस करून ॲप्रुव्हलला साईन करायचं आणि तेव्हा ते ॲप्रुव्हल देण्यासाठी त्या पेजवरती सिग्नेचर लागणार आहे, त्या प्रिंट नेम असणार आहे, त्यानंतर टायटल असणार आहे आणि रोल असणार आहे. म्हणजे आता इथं सिग्नेचर, प्रिंट नेम म्हणजेच त्या प्रोजेक्टचं नेम, टायटल म्हणजे प्रिंट नेम म्हणजे कोण आता तो रिपोर्ट तयार करतो त्या पर्सनचं नेम, त्यानंतर टायटल तुम्हाला याच्यावरती तुम्ही एक टायटल, प्रोजेक्ट टायटल ज्या पद्धतीने ॲड करायचं ते, आणि रोल म्हणजे ॲज अ तुम्ही सुपरवायझर आहात की टेस्टर आहात की डेव्हलपर आहात की मॅनेजमेंट टीम आहे त्याचा रोल आणि डेट टाकायची आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या टेस्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. ह्या टेस्ट समरी रिपोर्टमध्ये आपल्याला वेगवेगळे डॉक्युमेंटेशन्स ॲड करायचे असतात. कारण याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकलसुद्धा आहे, तर ते प्रॅक्टिकल तुम्ही बघून घ्या. तुम्हाला प्रॅक्टिकलसुद्धा सांगितलेले आहेत की 1 बाय 1 कशा पद्धतीनं लिहायचे आहेत. तर आता इथं आपला जो युनिट नंबर 3 आहे, युनिट नंबर 3 सॉफ्टवेअर मॉडेलिंग अँड डिझायनिंग, इथं आपला युनिट नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. तर बाळांनो युनिट नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. याच्यावरती दिलेली असाइनमेंट कंप्लीट करा आणि असाइनमेंट दिलेल्या वेळेस सबमिट करायची आहे. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 4 चालू करणार आहोत. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. आणि यावरती तुम्हाला 2 ते 3 वेळा ही व्हिडिओ बघा आणि जर काही शंका असतील तर विचारू शकता. दिलेले असाइनमेंट कंप्लीट करा आणि आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 4 चालू करणार आहोत. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू. थँक्यू.